नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खोंदे स्वागत करतो तुमचं टेक एक्सपायर युट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो खरंच खूप इम्पॉर्टंट होणार आहे इंजिनिअरिंग ऍस्पिरंट साठी। तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 3 मुद्द्याबद्दल चर्चा करणार आहोत। ज्यातील पहिला मुद्दा आहे की जर तुम्हाला सीईटी मध्ये 50 ते 80 मार्क्स आले असतील तर त्याच्यावर तुम्हाला सीएसआयटी ब्रांच भेटेल का एका चांगल्या कॉलेजमध्ये। त्याच्यानंतर आपला दुसरा याच्यामध्ये मुद्दा आहे की समजा जर तुम्हाला ब्रांच कोणती चूज करायची। ओके, काही मुलांचे मला कॉल येतात, मेसेज येत आहे की कोर ब्रांचेस कडे जाऊ का नको की फक्त टेक ब्रांचेस घेऊ। तर याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ब्रांच कोणती चूज करायची। आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की आपला एमएसटी सीईटीचा रिझल्ट कधी लागणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मित्रांनो हे जे 2 महिने आहेत ते तुमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत। पुढचे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे तुम्ही कुठं करणार आहेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणार आहेत हे या 2 महिन्यांवर डिपेंड करतं। त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो मी माझा नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला शेअर करतोय। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला डिप्रेशन आलेलं असेल तर मित्रांनो निश्चिंत होऊन तुम्ही मला कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा। तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करत आहे, तर तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करू शकता। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो आपला पहिला मुद्दा असा आहे की समजा तुम्हाला 50 ते 80 मार्क्स जर आले असतील एमएसटी सीईटी मध्ये आणि तुम्हाला सीएसआयटी ब्रांच पाहिजे असेल आणि ती एका चांगल्या कॉलेजमध्ये किंवा टियर 2 च्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ब्रांच पाहिजे असेल तर तुम्हाला ती मिळेल का। तर मित्रांनो माझं हॉनेस्टली आन्सर आहे की ती तुम्हाला मिळणार जर तुम्ही व्यवस्थित 3 कॅपराऊंडची प्रोसेस फॉलो केली, व्यवस्थित गायडन्स घेतला आणि जर तुम्ही व्यवस्थित कॅपराऊंडचे फॉर्म भरले तर तुम्हाला नक्कीच एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांच मिळेल। आता 50 ते 80 मार्क्स हे काही कमी आहेत का? तर नाही मित्रांनो, एक तुम्हाला 70, 75 किंवा 80, 85 मार्क्स जर आले असतील तर ते मार्क्स कमी नाहीत मित्रांनो। त्याच्यावर कमीत कमी एक 85 ते 90% जात आहेत। ओके, आणि जर तुम्ही कट ऑफ पाहिले टियर 2 कॉलेजचे जर कट ऑफ पाहिले तर मोस्ट ऑफ कॉलेजचे कट ऑफ एक 85, 90 किंवा जर एखादं जर चांगलं रेप्युटेड कॉलेज असेल तर त्याचा थोडासा जास्त होतो। आपण टियर 1 कॉलेजचा विचार करत नाही की कारण 50 ते 80 मार्क्स तुम्हाला टियर 1 कॉलेजमध्ये सीएसआयटी मिळणं थोडंसं कठीण आहे। पण मित्रांनो मग याला सोल्युशन काय? जर एखाद्या विद्यार्थ्याला जर टियर 1 कॉलेजच पाहिजे असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये ब्रांच कॉम्प्रोमाइज करणं आपल्याला गरजेचं आहे। जर तुम्ही कोर ब्रांचेस कडे जर गेलात, समजा सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर यासारख्या ब्रांचेस जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एका चांगल्या कॉलेज भेटण्याची शक्यता आहे। पण समजा काही मुलांचं असं आहे की त्यांना फक्त सीएसआयटी पाहिजे तर त्यांना थोडंसं कॉलेज कॉम्प्रोमाइज करण्याची गरज आहे। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळलंच असेल की 50 ते 80 मार्क्स मध्ये तुम्हाला एक सीएसआयटीचं कॉलेज मिळून जाणार आहे। आणि एक डार्क रिअलिटी जर सांगायची म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे स्टुडंट आहेत एमएसटी सीईटी साठी अपिअर होतात त्याच्यापेक्षा काही जास्त इंजिनिअरिंग सीट आहेत। त्याच्यामुळे ऍडमिशन तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे, पण त्याच्यात आपलं मेन फोकस आहे की तुम्हाला एक चांगलं कॉलेज आणि तुमची डिझायर ब्रांच मिळवून देणं। ओके, तर मित्रांनो आपला नेक्स्ट मुद्दा आहे की बऱ्याचशा मुलांचे मला कॉल आले की दादा सीईटी मध्ये कमी मार्क्स आलेत, मग मी सिव्हिल मेकॅनिकल कडे जाऊ का? किंवा बरेचसे मुलं म्हणतात की फक्त टेक ब्रांचेसच घेतल्या पाहिजेत, की सिव्हिल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेसही घेतल्या पाहिजेत। तर मित्रांनो तुमचे मार्क्स किंवा काही असेल व्हॉटएव्हर हे तुमचे ब्रांच चूज करण्याला म्हणजे काही अडथळा येता कामा नये। ब्रांच ही फक्त तुम्हाला तुमच्या आवडीनुसारच चूज करायची। म्हणजे एखादा युट्यूबर सांगते की फक्त सीएसआयटी ला स्कोप आहे, त्याच्यानंतर सिव्हिल आणि मेकॅनिकलला स्कोप नाही, तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। किंवा तुमच्या कोणी नातेवाईक असतील तर ती तुम्हाला फोर्स करत असतील की सीएसआयटी कडे जा किंवा ह्या ब्रांचेस कडे जा, तर त्याचा तुम्ही जास्त विचार करू नका। एक व्यवस्थित विचार करा की तुम्हाला काय आवडते। ओके, तुम्हाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे तर त्याच्यानुसारच तुम्ही ब्रांच चूज करायची। ब्रांच चूज करताच्या वेळेस तुम्ही घाई करायची नाहीये, कारण पुढचे 4 वर्ष तुम्हाला त्या ब्रांचचा स्टडी करायचा। मग स्टडीमध्ये इंटरेस्ट असायला हवा की नाही। आणि कुठंतरी तुम्ही ऐकलं असेल की माणूस फक्त त्याच्या आवडीच्या क्षेत्रातच मोठा होतो। ओके, एखादी आवड स्वतः लादून का घ्यायची? समजा मला सीएसआयटी मध्ये इंटरेस्ट नाही, मग सगळे तिकडे जात आहेत, मी तिकडे का जाऊ? बरोबर, मला सिव्हिल मध्ये इंटरेस्ट असेल, मला मेकॅनिक मध्ये इंटरेस्ट असेल तर मी तिकडे जावं ना। बरोबर, तिथं मी काहीतरी चांगलं करू शकतो ना की सीएसआयटी मध्ये करू शकतो। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळलं असेल की ब्रांच चूज करताना तुम्हाला तुमच्या आवडीला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर जर दुसरा विचार असेल की समजा स्कोप किंवा तुम्हाला जॉब करायचा असेल तर मग नंतर त्याला तुम्ही सेकंड प्रेफरन्स देऊ शकता। तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या आवडीला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे। ओके, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी। आता तर लास्ट आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली एमएसटी सीईटीचा रिझल्ट कधी लागणार आहे। तर मित्रांनो 5 जून ते 10 जूनच्या दरम्यान आपला एमएसटी सीईटीचा रिझल्ट लागणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पर्सेंटेज पाहू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ होता। जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काही जर शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे मुलं आपले व्हिडिओज पाहत आहेत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर तसं करू नका मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. धन्यवाद.